श्री स्वामी समर्थ। आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत। जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनाशिवाय माणूस अपूर्ण आहे। स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, तुम्ही जर हा संदेश कदाचित चुकून जरी पूर्ण ऐकला तर भाग्यवान ठराल। तुमच्या आयुष्यात जे संकट आहेत ते पूर्णपणे संपुष्टात लागतील। कदाचित सध्या तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या मनासारखं होत नसेल। कदाचित तुम्हाला जे हवं आहे ते यावेळेला मिळत नसेल, तर तुम्ही स्वामींचा हा चमत्कारी संदेश पूर्ण ऐका। प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होण्यास सुरुवात होईल। तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी शक्तीवर विश्वास आहे असं जरूर लिहा। स्वामी सांगतात, तुमचे कर्तव्य, तुमचे धर्म, प्रेम, ईश्वर हीच खरी तुमची उपासना आहे आणि हीच सच्ची आहे। सत्यसंगालाचा मोठा महिमा आहे। तो दुःख दूर करतो, पापे नष्ट करतो आणि जीवन सुधारतो। या जगात जे काही होते ते फक्त स्वामींमुळेच होते, कारण या जगाचे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी। स्वामी तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लवकरच पाठवणार आहेत। तुम्हाला ते लवकरच प्राप्त होईल। तुम्ही फक्त विश्वासाने या संदेशाला एकदा लाईक करा। देव आपल्याकडून जे काही घेत असतो तो नेहमी दुप्पट आपल्याला परत देत असतो। चांगले कर्म केले तर नशिबाचाही गुलाम होतो। हेतू चांगला असेल तर मधुरा घरी काशी येते। त्या भगवंतावर असे आत्मिक प्रेम ठेवा की लाखो दुःख आले तरी ते जाणू नये। स्वामी तुम्हाला सांगतायत, तुमच्या जे काही आत्ताच्या समस्या आहेत, कदाचित तुम्ही आत्ता खूप अडचणीत असू शकता। कदाचित तुमची परिस्थिती हे खूप खराब असेल, पण तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत विश्वासाने ऐकून बघा। तुम्हाला स्वामींचा मोठा अनुभव येईल। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तर संध्याकाळपर्यंत आनंदाची बातमी मिळेल। स्वामी म्हणतात, जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळाले नाही त्यासाठी धीर धरा। धीर धरणे, संयम ठेवणे हे ज्या माणसाने शिकला तो माणूस जीवनात खूप सुखी आणि समाधानी राहू शकतो। उपवासाने देव प्रसन्न झाला असता तर अनेक दिवस उपाशी असलेला तो भिकारी आज सर्वात सुखी झाला असता। माणूस वाईट होतो जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा चांगला समजू लागतो। या जगात प्रत्येक व्यक्ती हा अर्धाच शिकलेला असतो। आयुष्यामध्ये कितीही संकटे आली तरी सज्जन माणूस आपला सज्जनपणा सोडत नाही। या सज्जनतेमुळे तो सर्व जगाचे कल्याण करतो। स्वामी म्हणतात, अरे बाळा, उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा करा। कधी काळी असत्य बोलण्याचा करा। स्वामी म्हणतात, धर्माचे पालन करायचे ज्ञान देणारे गुरु, वडील आणि ज्येष्ठ बंधू ते सर्व पिता आहेत। स्वामी बोलतायत, जे स्वामींची भक्ती करतात त्यांना ते कधीच संकटात येऊ देत नाहीत। त्यांच्या जीवनात जे संकटे येतात त्या संकटांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळेच येते। बरेच लोक भुकेले आहेत याचा अर्थ अन्नाची कमतरता आहे असं नाही। याचे खरे कारण असे की मानवी हृदयात प्रेम आणि काळजीची कमतरता असते।
आजकाल माणूस हे त्याची माणुसकी विसरत चालला आहे. स्वामी बोलतात, जर तुमचा हेतू चांगला असेल तर भक्तीही चांगली असेल. दयाळूपणा, सद्भावन आणि माणुसकी हे कोणत्याही माणसासाठी मोठे गुण आहेत. आध्यात्मिक जीवन म्हणजे पूर्ण निस्वार्थीपणा. भक्ती हे समर्पण आणि नम्रता यांचे मिश्रण आहे. कोणतीही समस्या जी सोडवण्याचा आपल्याला सामर्थ्य बाहेर आहे, पण देवाच्या सामर्थ्याने नाही. ज्याप्रमाणे झाडाला फळ आल्यावर झाड वागते, त्याचप्रमाणे धन आणि ज्ञान मिळाल्यावर चांगला माणूस अधिक नम्र होतो. तुम्ही स्वतःला गमावू नका, तेव्हाच जग तुम्हाला हरवू शकणार नाही. विहिरीत जाणारी बाटली झुकते तरच पाणी आणते. आयुष्यात काही जर मिळवायचे असेल तर नतमस्तक व्हायला शिका. स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एकदा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असं कमेंटमध्ये लिहा. देव उपासनेने मिळत नाही, तर नम्रता, दयाळूपणा आणि लोकांप्रती करुणा याने प्राप्त होतो. आपल्या कर्माचे फळ आपल्याला स्वर्ग किंवा नरकात नाही तर या जन्मात मिळत असते. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. या जीवनात जर तुम्हाला काही मिळवायचे असेल तर वाकायला शिका. वाकले तर सर्व काही मिळेल, कारण तुम्ही जर स्वामीपुढे नतमस्तक व्हाल तर या जगाची अशी जी गोष्ट जी तुमच्यासाठी अशक्य आहे, स्वामी ती गोष्टसुद्धा तुमच्यासाठी शक्य करतील. एक लक्षात ठेवा, या जगात काही गोष्टी अशा आहेत जे तुमच्यासाठी अशक्य आहेत, पण स्वामीसाठी नाही. जो व्यक्ती चिंता करतो तो दुःखी असतो, जो चिंतन करतो तो सुखी असतो. या आयुष्यामध्ये चिंता आणि चिंतन या दोन गोष्टी असतात. चिंता केल्याने दुःख येते तर चिंतन केल्याने सुख येते. आणि या दोन्हीही गोष्टी आपल्याच हातात असतात. आपल्याला काय करायचं ते ठरवावं लागतं. आयुष्यात कधीच गर्व करू नका, कारण नशीब बदलत राहतं, आरसा तोच राहतो, फक्त चित्र बदलत राहतं. हे आयुष्य आहे, इथे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला इथेच फेडावं लागणार. तुम्हाला स्वतःला सुधारावे लागेल. फक्त इतरांना सुधरवून काही फायदा नाही. इतरांना मार्ग दाखवू नका, पहिले स्वतः मार्गावर या. भगवंतांचे वेगळे अस्तित्व नाही. प्रत्येकजण योग्य दिशेने योग्य प्रयत्न करून ईश्वरांचे तत्व प्राप्त करू शकतो. तुमचे मन पळून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या रेषेवर गुरु तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितात, तुम्हाला उचलून इच्छितात, तेथे जाण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर तुम्हाला नक्कीच देवापर्यंत पोहोचेल. तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही काहीही मागू शकता, कारण स्वामी काहीही देतात. प्रत्येकजण भगवंताचे नाम घेतो, परंतु केवळ नाम घेतल्याने भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. जशी मेणबत्ती पेटवल्याशिवाय जळत नाही, मनुष्य देखील आध्यात्मिक जीवनाशिवाय आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्याला काहीतरी जर करायचे असले तर त्याला देवाची भक्ती करावीच लागेल. कारण तुम्ही प्रयत्न तर करू शकता, पण त्या प्रयत्नांना यश हे देवाच्या हातात असते, त्यांना द्यायचं की नाही. माणूस स्वतःच त्याच्या नशीब निर्माण करतो. आता तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्ही नशिबाच्या वाट पाहत नुसतेच बसाल, की स्वतःच्या इच्छेने स्वतःला जसं काही हवं आहे तसं नशीब लिहिसाल. जो अग्नी आपल्याला उष्णता देते, ती अग्नी आपल्याला जाळू पण शकते. म्हणून अग्नी तर तीच आहे हे लक्षात ठेवा. फक्त उपयोगावर आहे की आपण तिचा कसा उपयोग करतो.
अग्नीला उष्णतासाठी उपयोग केला तर आयुष्यात खूप सुखी आणि समाधानी जाईल, पण त्याच अग्नीचा चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर आपण जळूसुद्धा शकतो. मन हे चंचल आहे आणि पांढऱ्या कपड्यासारखे आहे. तुम्ही त्याला कोणत्याही रंगात डुबवा, तो त्याच रंगाचा येईल. शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आरशाच्या किंवा अशा जगाच्या पलीकडे जा जे तुम्ही कधी पाहिलेलं आहे. अशा जगात जाऊ नका जे तुम्ही कधीच पाहिलं नाही. आयुष्यात पुढे जायचे असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नका, तर कष्टाने कमवलेल्या पैशावर आणि देवावर विश्वास ठेवा. सर्व धर्म समान आहेत. कोणत्याही धर्माचा कट्टरता त्याला वेगळा करू शकत नाही. देवावर श्रद्धा असेल तर गोंधळाला मार्ग निघतो. वाईट वेळ कधीच सांगून येत नाही, पण खूप वेळ शिकवून जाते. सौंदर्य अंतःकरणात आणि विवेकात असले पाहिजे. लोक विनाकारण कपड्यामधून ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यात जर चांगलं काही करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जे करत आहात त्याला चांगल्या पटीने प्रयत्न करा की ते तुम्ही आणखी चांगलं कराल. यशस्वी लोक ह्या काही नवीन गोष्टी करत नसतात, ही प्रत्येक गोष्ट नव्यापणाने करतात. माणूस वाईट होतो जेव्हा तो स्वतःला इतरांपेक्षा जास्त चांगला समजून वागू लागतो. कदाचित तुम्ही चांगले असू शकता, इतरांपेक्षा तुम्ही खूप चांगले असू शकता, पण या गोष्टीचा गर्व करणं हे तुम्हाला त्यांपेक्षा खूप खालच्या स्तराचा बनवून टाकेल. स्वतःपासून पुढे जायला हवे. कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही, परंतु तुमचा विवेक तुम्हाला बनवू शकतो. त्यामुळे मनावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल. स्वामी म्हणतात, पाण्याला बंद घातला तर ते सत्य होते, आणि जर आपण कदाचित मनाला बंद घातला तर ते संत होते. चांगले कर्म केले तर नशीबही गुलाम होते. हेतू चांगला असेल तर मथुरा काशी घरीच येते. ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म हे आंधळे आहे, आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. देव कुठे आहे याला शोधू नका, देव माणसातच असतो. जर तो तुम्हाला आपल्या हृदयात व माणसात सापडत नसेल तर तो कुठेही भेटणार नाही. स्वामी बोलतात, प्रत्येक गोष्ट कदाचित तुम्हाला वाटत असेल त्याचप्रमाणे होत नसेल. कदाचित तुम्ही खूप नाराज असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात कोणतीच अशी गोष्ट नाही जे हर वेळेस तुमच्या मनासारखी होणार. देव आपल्याकडून जे काही घेत असतो ते आपल्याला एक ना एक दिवस परत देत असतो. फक्त फरक एवढा असतो, तो घेताना तर तेवढाच घेतो, पण देताना त्यापेक्षा दुपटीनं देतो. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल. आता ते तुमच्यावर असतं की तुम्ही काय करणार. श्रद्धा जर असली की सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. प्रत्येकजण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर आहे की संकटांच्या वेळी कोणी साथ देत नाही, तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव साथ देतो, आणि त्यालाच ईश्वर म्हणतात. जीवनात कितीही प्रसंग कठीण आले तरीही तक्रार करू नका, कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे, कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्याला देतो. देवावर विश्वास असेल, देव जे देईल त्यात समाधान माना. पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे आहे तेच देणे भाग पाडा. दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची गरज
जर आपण योग्य पद्धतीने वापरून जर त्याला मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं ठेवतात. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेले 2 हात, हे कितीही हातापेक्षा किंवा कितीही उपयुक्त आहेत. प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक होय. शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढीच शरीराला प्रार्थना सुद्धा आवश्यक आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती. आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि आत्मज्ञानाचा प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होऊ शकतो. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद व्हा. स्वामी म्हणतात, कदाचित तुम्हाला आता हा स्वामी संदेश ऐकावासा वाटत नसेल. कदाचित तुम्ही या संदेशाला आता बोर झाले असाल. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही हा संदेश ऐकून याला बोर झाले असाल तर स्वामी तुम्हाला देखील बोर होऊ शकतात. त्यामुळे चुकवू नका, संदेश शेवटपर्यंत ऐका. जसे प्रकाशाच्या सहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसेच विचाराशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो. जो अत्यंत शुद्ध अंतकरणाने त्याची मदत मागतो त्याला तो निश्चितपणे मिळत असतो. जितके निरीक्षण सूक्ष्म तितकी समजूक अधिक. म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा. कदाचित उपवासाने देव प्रसन्न झाला असता तर अनेक दिवस उपाशी राहिलेले ते लोक, जे की काही त्यामुळे मेले सुद्धा आहेत, ते लोक आज कोठे आले असते याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. टाकीचे घाव तर सोसल्याशिवाय दगडालाही देव पण मिळत नसतं. तर आपण तर मनुष्य आहो. या मनुष्य शरीरामध्ये आपल्याला जर यश मिळवायचे असेल तर मेहनत तर करावी लागते. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच परत कितीहून त्याच्या कित्येक पटीने तुम्हाला परत देईन. देवावर विश्वास ठेवा. देव प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी करतो. परमात्म्याची शक्ती अमर्याद आहे. त्याच्या मनातले आपली श्रद्धा अत्यंत अल्प आहे. पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एकाच धर्माचे होतात. भगवंत माणसाच्या माध्यमातून जन्माला येत असतो. तो माणसाच्या रूपीच आपल्याला भेटतो सुद्धा. पण कदाचित कधी वेळ अशी असते की तो आपल्याला येऊन भेटूनही जातो, पण आपण त्याला भेटू शकत नाही. आपण त्याला ओळखू शकत नाही. देवाला तुम्हाला काय हवंय ते मागण्यापेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे मागा. कदाचित तुमची योग्यता तुमच्या इच्छांपेक्षा खूप मोठी असेल. विश्वास ठेवा, देव सर्वांनाच भेटतो. देवाचा आशीर्वादही सर्वांनाच भेटते. तुम्ही स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला एक लाईक करा. अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका. सदैव म्हणा, हे देवा मला खूप खूप आव्हानं दे व ती पूर्ण करण्याची प्रचंड शक्ती सुद्धा दे. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते. तसं पुण्याचं नाही. ते कमवलं तर त्याला ठेवायला जागा लागते, पण ते जागा देवाच्या मनात राहते. आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचे विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे. याशिवाय आयुष्य एका चांगल्या स्तराला जाऊ शकत नाही. परमेश्वराची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे 2 गुण असतील पाहिजे. कदाचित या दोन्ही गुणी तुमच्या अंगी नसतील तर परमेश्वर तुम्हाला मिळू शकत नाही. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य
सिद्धीत येत नसते. कोणतेही कार्य करायचे असले तर आयुष्यात परमेश्वरावर विश्वास पाहिजे, कारण त्या देवाला अशक्यही शक्य आहे आणि शक्यही अशक्य आहे. देव काहीही करू शकतो. देवाला तुम्ही काय मागलंय ते मागण्यापेक्षा तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही मागून तर पहा. तुम्हाला त्याचा मोठा अनुभव येईल, कारण आयुष्यामध्ये तुमच्या इच्छांपेक्षा तुमच्या जे योग्यता राहतात ते सदैव मोठ्याच असतात. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या इच्छांपेक्षा आपल्याला यापुढे मोठं काय असेल, पण हे मुळीच नाही. देवाने एक दरवाजा बंद केला तरी तो हजारो दरवाजे उघडतो. देवाला कोणताच धर्म नसतो. देवळे आणि धर्म नष्ट झाल्यानंतर ईश्वर हा स्वतःचे मंदिर मानवण्यात हृदयात उभारला असतो. तुमचे अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे. थोरांचे सद्गुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली आहे. एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवा आणि या भावनेलाच प्रार्थना म्हणतात. अरे बाळा, ज्यांचे मन निरंतर धर्मस्तर करत असते त्याला देव देखील नमस्कार करतो. ज्ञानेंद्रियावर संपूर्ण ताबा मिळवा हाच खरा विजय होय. आणि जर का तुम्ही असे कराल तर तुमच्या एवढ्या आयुष्यात ताकदवान आणि शक्तिवान तुम्हाला दुसरं कोणी दिसणारच नाही. जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका. त्याने जे दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापाचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. कोमलता हा हृदयाचा धर्म आणि सफलता हा देवाचा धर्म. देवाला या जगात प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि देव तुम्हाला जे हवं आहे, तुम्ही ज्या गोष्टीचे चिंतन करत आहात तेही देणार आहे. होय, फक्त विश्वासाने एकदा देवा माझी इच्छा पूर्ण कर असं एकदा टाईप करा. कर्म म्हणजे प्रत्यक्षात सेवा, भक्ती म्हणजे सेवाभाव होय. जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनाशिवाय माणूस अपूर्ण राहतो. माणसाला पूर्ण बनायचं असेल तर आध्यात्मिक होणं हे त्याची गरज आहे. लोक रंग बदलतात आणि देव काळ बदलतो. एक लक्षात ठेवा, बरे लोक भुकेले आहेत याचा अर्थ असा कधीच नसतो की देव त्यांच्यावर लक्ष ठेवत नाही. याचा अर्थ असा राहतो की ते देवाला मानत नाहीत. श्री स्वामी समर्थ.